सामील होणाऱ्या शिवभक्तांसाठी व बंदोबस्तात असलेले आपले पोलीस बांधव आहेत, या सर्वांसाठी आपण सलग 7 वर्ष झालं आपण शिवभोजनाची व्यवस्था करतो. सुरुवातीला 5,000 लोकांच्या शिवभोजनाच्या व्यवस्थेनं हा कार्यक्रम सुरू झाला. नंतर 7,000 असेल, 11,000 असेल, आणि जसजसं शिवभक्तांचा प्रतिसाद वाढत गेला तसं तसं थोरला मंगळवार मंडळाने सुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी वाढवत आता 25,000 शिवभक्तांना आपण टेबल खुर्चीवर जेवण देतो. त्याच्या मागचं कारण असं होतं की ग्रामीण भागातला शिवभक्त सकाळी लवकर सोलापुरात येतो, दिवसभर मिरवणुका असतील ते बघण्यामध्ये, नाचण्यामध्ये, त्याला जायला रात्री उशीर होत आहे आणि तो उपाशी पोटी गेला नाही पाहिजे. त्या दिवशी आमच्या राजाची जयंती आहे, त्या दिवशी त्याच्या पोटाला पोटभर अन्न मिळालं पाहिजे आणि ते शिवभोजन स्वीकारत असताना त्याला कुठेही हात पसरावला नाही पाहिजे या भावनेतून आपण टेबल खुर्चीवर, ज्या पद्धतीने आपण घरामध्ये दिवाळी दसऱ्याला पाहुण्याला लग्न समारंभात सन्मानाने जीव घालतो, त्याच भावनेतून आपण शिवभक्तांना टेबल खुर्चीवर पंचपक्वानाचं जेवण त्या दिवशी उपलब्ध करून देत असतो. त्याचा लाभ बरेच शिवभक्त अनेक वर्षापासून घेतात. महिलांसाठी आपण स्वतंत्र व्यवस्था करतो, पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवस्था करतो आणि त्या पद्धतीने आपण शिवभक्तांच्या या शिवजयंतीनिमित्त हा उपक्रम हाती घेतला. ह्यालाच विकास म्हणतात. हेच विकास आहे. विकास या नावामध्ये भरपूर काय दडलेला आहे ते आपण तुम्हाला दाखवणारच आहे सोलापूरकरांना, आणि दाखवत बी आहेत. मला सांगा, अमोल शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जे सुशोभीकरण आहे इथं किती कोटीचा निधी दिला? मी कुठलाही निधी कोटींचा वगैरे आम्ही कुणीच नाही, कारण का तो एक काम कोटीमधलं नाहीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशोभीकरणाचं काम व्हावं याकरता सोलापुरातल्या अनेक शिवभक्तांनी त्याची मागणी वारंवार केली. त्यावेळेस शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला. मी माझ्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेबांच्या निधीतनं त्याला निधी उपलब्ध करून देण्याचं काम केलं. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला निधी उपलब्ध करून देणं एवढे आम्ही कुणीच मोठे नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आपण सगळेजण त्यांचे मावळे म्हणून, त्यांचे सेवक म्हणून काम केलं पाहिजे. कुठलाच राज्यकर्ता स्वतःच्या घरातले पैसे देत नसतो. त्याला असलेला जो अधिकार आहे, त्याच्या शिफारसीनुसार होत असलेल्या कामांना त्यांनी त्याचं फक्त मार्गदर्शन आणि वळण द्यायचं असतंय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण व्हावं ही लोकांची लोकभावना असल्यामुळं तिथं निधी उपलब्ध करून दिलाय. भविष्यात आपण तिथं दुसरा प्लॅन सुद्धा मोठा तयार आहे. वास्तविक बरेच लोकांचं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे स्मारक आहे ते भव्य झालं पाहिजे, या मताशी मी पण होतो. मागं विरोधी पक्षनेता असताना आम्ही त्याचं डिझाईन सुद्धा तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं जे औरंगाबाद आहे तिथं ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला गेलाय त्याच पद्धतीचं स्मारक सोलापुरात व्हावं असं शिवभक्ताची भावना होती. आणि आपण त्याच पद्धतीनं ते जे ज्यांनी ते डिझाईन बनवली होती त्या आर्किटेक्चरनं बरोबर चर्चा केली, त्यांना सुद्धा आम्ही भेटलो, त्यांनीही सांगितलं. पण काही आपल्या चौकात होत असलेलं उड्डाणपुलाचं काम जे भविष्यात होणार आहे ते लक्षात घेऊन आपण आता सध्या तात्पुरतं हे सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे. काही दिवसानंतर आपल्याला जो पुतळ्याचं काम आहे ते पुन्हा एकदा हाती घ्यावं लागणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं, दिमागदार पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भविष्यात आपण अजून एकदा सुशोभीकरण करणार आहोत. खरंच दिमागदार ह्याच्यामध्ये पुतळ्याचं सुशोभीकरण करणार आहेत. खरंच सच्चा जे सैनिक असतो तो निधी दिला गेला नाही असं बापूंनी म्हणलंय, आणि हे आपल्याला पटलंय बरं का. सोलापूरकर जे दिलंय, छत्रपती शिवाजी महाराजांना दिलंय, इतका मी मोठा नाही. खरंच बापूचं कौतुकच करायला पाहिजे. बापू मला सांगा, महेश अण्णा कोटे आणि तुमची लय जवळकी होती. देवेंद्र कोटेंचं तुमचं काय वाद आहे, नेमकं कशामुळे वाद आहे? आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर आणि शिवभोजनाच्या बातमीवर बोलत असताना कोणत्याच राजकीय विषयावर बोलणं योग्य ठरत नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका मोठा जन्मोत्सवाचा सोहळा आपण सगळे मिळून साजरा करत असताना मी सर्वांना एवढंच आवाहन करतो की आपण आत्ता
शिवभोजनाला उपस्थित राहिलं पाहिजे. या शिवभोजनामध्ये महिलांची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे महिलांनी सुद्धा आणि मोठ्या प्रमाणात लाभ घेतला पाहिजे. एवढंच मी आज तुम्हाला आवाहन करतो. बापू, प्रेस झाली तिकडं आणि त्या प्रेस मध्ये तुम्ही बोललेला आहे. मी तुम्हाला तेच सांगतो, या आजची जी आपली सुरुवात झाली आहे ते शिवाजी महाराजांच्या शिवभोजनाच्या संदर्भातली मी तुमच्याशी माहिती उपलब्ध करतोय. तर आपण याच बातमीवर आपण बोलू. बाकी राजकीय गोष्टी राजकीय पटलावर भविष्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी बोलता येतील. खरंच बापूचं म्हणणं बी बरोबर आहे. राजकीय क्षेत्रातलं जे बातमी आहे आपली, ते आपण राजकीय क्षेत्रात बोलू म्हण. बापू, मला सांगा, आपण उडानपूल साठी प्लॅन केला होता. त्या प्लॅन मध्ये नियोजन भवन मध्ये कोण कोण होतं? नाही, आपल्या सोलापूर शहरातल्या वाहतुकीचा मार्ग मोकळा व्हावा याकरता शहराला उड्डाणपूल मंजूर झालेला आहे. बरेच दिवसापासून त्याचं कामही रखडलंय. वास्तविक ते काम खूप आधी व्हायला पाहिजे होतं. नॅशनल हायवेने टेंडर प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली आहे असं आम्ही ऐकतोय, पण सोलापूरकरांना अजून त्या वाहतूक कोंडीतनं कुठलाही मोकळा श्वास मिळालेला नाही. त्याच्यामुळे शहरामध्ये बरेच अपघात घडले, शालकरी मुलांचं नुकसान झालेलं आहे. वयस्कर मंडळी असतील, महिला असतील, त्यांना गाडी चालवायला रिक्षाचं जाळं असलेलं, एसटी स्टँड आपल्या शहरात असल्यामुळं बऱ्याचशा अडचणी आहेत. त्यामुळे इथं उड्डाणपूल होणं खूप गरजेचं आहे. मला आयुक्तांना अशी विनंती करायची आहे की जागा उपलब्ध करून देणं ही महापालिकेची जबाबदारी होती आणि महापालिकेकडून अजून ते न झाल्यामुळं नॅशनल हायवेने काम थांबवलंय असं मला मिळालेल्या माहितीनुसार आहे. वास्तविक हे इलेक्शन जे महापालिकेचं झालं त्याच्या आधीचं जे इलेक्शन झालंय म्हणजे विधानसभेचं, ते या उड्डाणपुलाच्या कामाच्या विकास काम दाखवूनच झालेलं आहे. त्याच्यामुळं ज्या ज्या लोकांनी ह्या विकास कामावर मतं मागितलेत त्या लोकांची तितकी जबाबदारी आहे की आता आपण लोकांना दिलेला शब्द पाळला पाहिजे. बापू, मला सांगा, महिलांचं जे तुम्ही जेवणाची बंदोबस्त कुठल्या साईडने केली आहे? म्हणजे उजव्या साईडने केली आहे का ह्या? त्या दिवशी शिवभोजनामध्ये आपण आपल्याकडे जे शिवभक्त येत आहेत त्यांना आपण सर्वांनाच बाजीअण्णा मठापासून सगळ्यांची सोय केली आहे. पण महिलांसाठी जे प्रवेशद्वार असणार आहे तिथून कुठलीही लाईन नसणार आहे. महिलांना डायरेक्ट प्रवेश दिला जाईल. पोलीस बांधवांना डायरेक्ट प्रवेश दिला जाईल आणि जे शिवभक्त आहेत त्यांना फक्त लाईनीमध्ये यावं लागेल. शिवभक्तांना सुद्धा आपण डायरेक्टच प्रवेश आहे ना, त्याला कोणताही पास नाही ना किंवा काय नाही. या फक्त शिस्तीमध्ये लाईनीत आलं पाहिजे. आपण जर शिस्तीत नाही आलो तर आतमध्ये असलेले जे शिवभक्त आहेत ज्यांना नियोजन करायचं आहे त्यांच्यावर ताण येईल. त्याच्यामुळे आपण ते सगळ्यांची सोय नीट व्हावी आणि शांततेत सुद्धा ते जेवणाचं कार्यक्रम पार पडला पाहिजे आणि लोकांना सुद्धा कुठेही अडचणीला सामोरे न जाता आलं पाहिजे. या पद्धतीचं नियोजन तिथे केलेलं आहे. सलग 7 वेळा आम्ही हे शिवभोजन केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला मागच्या वर्षी काय उणिवा राहिल्या त्या यावर्षी आम्ही पूर्ण करून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं आपण हे सगळं कार्यक्रम करतो. मला सांगा, एका टायमाला किती पब्लिक आतमध्ये शिव भोजनासाठी असते? एका वेळेस एका पंक्तीमध्ये 1100 ते 1200 लोक एकत्र बसतील अशा पद्धतीची टेबल खुर्चीवरची व्यवस्था केलेली आहे आणि वेटिंग मध्ये त्याच वेळेस 600-700 लोक ते वेटिंगला असतील आणि महिलांना आणि पोलिसांना तर स्वतंत्र व्यवस्था आहे. त्याच्यामुळं या सगळ्या कार्यक्रमासाठी 250 पेक्षा जास्त वाढपी म्हणजे जेवण वाढणारी मंडळी असणार आहेत. त्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, या सगळ्यांचा सहभाग आहे आणि 500 पेक्षा जास्त थोरला मंगळवेढा तालीम मंडळाचे पदाधिकारी तिथे राबतायत. वर्षानुवर्ष कितीतरी शिवभक्त आहेत. मला अनुभव येतो की ते स्वतःहून दिवसभर त्या शिवभोजनामध्ये जेवणाच्या व्यवस्थेमध्ये सहभाग देतात. म्हणून माझं सोलापूरकरांना सुद्धा आव्हान आहे, आपण या सगळ्या कार्यक्रमामध्ये कुणाकडनंही वर्गणी घेत नाही, वर्गणी स्वीकारत नाही. उलट आपण फक्त काय मागतो तर ज्या कोणा शिवभक्तांना श्रमदान करायचं आहे, ज्याला वेळ द्यायचा आहे तर त्यांनी यावं. त्या दिवशी आपल्या हातून 4 शिवभक्तांना जेवण वाढावं एवढी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद बापू, खूप काही चांगली माहिती दिली आहे आणि आपल्याला जेवायला यायचंय बरं का रात्री सोलापूरकर. बापूच्या इथं आपलं जेवण असणार आहे आणि आपण पोट भरून सगळेजणच यायचं आहे सोलापूरकर, ग्रामीण भागातले असतील, तालुक्यातले असतील. धन्यवाद बापू. नमस्कार. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर.